बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरात अरबाजने वर्षाताईंना शिव्या दिलेल्या आहेत. नक्की काय झालंय पाहूया व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला छोटीशी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, एवढ्या एक्सक्लुझिव्ह बातम्या मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, तर प्लीज चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर मित्रांनो, बिग बॉसच्या घरात खूप मोठं भांडण झालं आहे. निक्की आणि वर्षाताईचं भांडण झालं आहे. त्यामध्ये अरबाजमध्ये पडलेलं आहे आणि अरबाजनी वर्षाताईंना शिव्या दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अरबाजने वर्षाताईंना जे आहे त्यांच्या ॲक्टिंग करिअरबद्दल सुद्धा टोमणे मारलेले आहेत. नक्की काय झालं आहे जाणून घेऊया. तर मित्रांनो, झालं आहे असं आहे की डी पी दादा आणि आपला जो छोटा पुदिन आहे यांच्यामध्ये भांडण सुरू होते. छोटा पुदिन हा डी पी दादाबरोबर भांडणं करत आहे आणि डी पी दादा त्याला बोलतो आहे की तू जे हे भांडण करतोय हे फक्त आणि फक्त फुटेजसाठी भांडण करतोय. आता फुटेजचा शब्द आला तर तुम्हाला निक्की आणि वर्षाताईचं भांडण लगेच आठवत असेल. फुटेज ऐकल्यानंतर निक्की त्या भांडणाच्या मध्ये पडली आणि भांडायला लागली आणि वर्षाताईचं सुद्धा सारखं सारखं नाव घ्यायला लागली आणि वर्षाताईला बोलायला लागले की वर्षाताई फुटेजसाठी नाटक करतात, वर्षाताई हे करतात, वर्षाताई ते करतात. हे सगळं वारंवार ऐकल्यानंतर वर्षाताई मध्ये आल्या आणि वर्षाताई बोलल्या की भांडण तुमचं सुरू आहे, माझं नाव मध्ये घ्यायचं नाही. निक्की परत वर्षाताईवर सुरू झाली. वर्षाताई निक्कीला बोलायला लागली आणि दोघीमध्ये एकदम घमासान भांडण पेटलं आणि याच भांडणात आता एंट्री झाली अरबाजची. अरबाजने भांडणाच्या मध्ये पडून वर्षाताईला नाही त्या गोष्टी ऐकवल्या. अरबाजने वर्षाताईला हे बोललंय असं समजतंय की तुम्ही असं काय केलं ॲक्टिंगमध्ये, तुम्ही एकदम बकवास ॲक्टिंग करता, असं तुमचं कोणतं मोठं काम आहे ते आम्हाला पाहायला मिळाले. अशा पद्धतीचे वक्तव्य जे आहे ते अरबाजने वर्षाताईबरोबर केलेलं आहे आणि वर्षाताईच्या ॲक्टिंगबद्दल बोलणं म्हणजे वर्षाताईला शिव्या देण्यासारखंच आहे. त्यांच्या करिअरबद्दल बोलणं म्हणजे त्यांना शिव्या देण्यासारखंच आहे आणि असंही समजतंय की अरबाजच्या तोंडातून 1-2 शिव्यासुद्धा निघालेल्या आहेत. आता काय घडलं हे आपल्याला एपिसोड टेलिकास्ट झाल्यावरच समजेल. पण मित्रांनो, भांडण तर खूप मोठं झालेलं आहे आणि या भांडणामध्ये अरबाजने सगळ्याच्या हद्दी आहेत त्या पार केलेल्या आहेत आणि आता हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे की रितेश भाऊ या भांडणाची कशी दखल घेणार आहेत. मला असं वाटतं हे भांडण जे आहे ते एपिसोडच्या सुरुवातीला, जो भाऊचा धक्का आहे त्या एपिसोडच्या सुरुवातीला टेलिकास्ट होऊ शकतं अशी मला फुल ऑन गॅरंटी आहे मित्रांनो. त्यामुळे वेट अँड वॉच मित्रांनो. आत्तापर्यंतचा बिग बॉसच्या घरातील सगळ्यात मोठा राडा झालेला आहे आणि एक्सक्लुझिव्हली बातमी ही 7 स्टार मराठी तुम्हाला देत आहे. तर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.